नेक्स्ट नाव लॉगॅरिथमचा आता आपलं लास्ट लेक्चर आहे. ह्याच्यामध्ये आपले सगळे प्रूव्ह दॅट, त्याच्यानंतर इव्हॅल्युएट बघणार आहे. पण ह्याच्यामध्ये आपण आता रूल्स यूज करणार आहे. चेंज ऑफ बेसचा रूल, चेंज ऑफ बेसचा रूल. तर ते जे 2 रूल्स तुम्हाला लिहून दिले होते. आता आपण आधीचे जे लॉगॅरिथमचे प्रॉब्लेम बघितले तिथे सगळीकडे बेस काय होता, सेम होता. मग ते सिम्प्लिफाय असू द्या, इव्हॅल्युएट असू द्या, और सॉल्व फॉर द एक्स असू द्या, किंवा प्रूव्ह दॅट असू द्या. ओके, आता काय असणार आहे, डिफरंट बेस असणार आहे. ठीक आहे, मग काय करायचं बघा. आता चेंज ऑफ बेस रूल्स हे 2 रूल्स तुम्ही यूज करणार. मग आता आपल्याला अकॉर्डिंग टू द प्रॉब्लेम आपल्याला अनालाइज करावं लागेल की आपल्याला कोणता रूल यूज करायचा. एक तर रूल काय होता की लॉग सपोज टू द लॉग बी टू द बेस जर ए असेल तर आपण लॉग बी अपॉन लॉग ए हा एक रूल आहे. आणि दुसरा रूल काय आहे, लॉग बी टू द बेस जर ए असेल तर 1 अपॉन लॉग आणि बेस चेंज करायचा. जो बेस ज्याचा लॉग काढतोय तो बेस आणायचा आणि जो बेस आहे त्याचा लॉग काढायचा. तर हे 2 रूल्स आपल्याला यूज करायचे आहेत. ओके, सो आता 1 by 1. फर्स्ट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट 1 upon log 2 to the base 8 plus 1 upon log 2 to the base 4. Okay, evaluate means काय, you have to find the value of these two logs. Okay, so पहिल्यांदा गिवन काय आहे ते बघायचं. ठीक आहे, काय आहे गिवन, 1 upon log 8 log 2 to the base 8 plus 1 upon log 2 to the base 4. बघा आता बेस तर सेम नाहीये, पण आपण जर हा रूल यूज केला सेकंड वाला, म्हणजे आता सपोज आपल्याला RHS दिलेली त्याच्यावरून LHS जर लिहिला तर इथे दोन्हीकडे log 2 काढतोय. मग आपण जर हा रूल यूज केला तर बेस काही दोघांचा सेम येऊन जाईल. सो आपण तो रूल यूज करायचा आहे. मग काय येईल बघा, इक्वल टू log 8 to the base 2 प्लस log 4 to the base 2. इथे असं लिहायचं, चेंज ऑफ बेस, बस एवढंच. ओके, नाव बघा आता बेस सेम आहे, सो आपण काय करू शकतो, ऍडिशन आहे. सो इथे काय ना, लॉगॅरिथम ऑफ द प्रोडक्ट. आपण मल्टिप्लिकेशन होतं जेव्हा आपण सिंपल लॉगॅरिथम मध्ये कन्व्हर्जन केलं तेव्हा मल्टिप्लिकेशन असेल तर, ऍडिशन असेल तर आपण काय करायचो, मल्टिप्लाय करायचो न्यूमरेटरला, आणि जर सबट्रॅक्शन असेल तर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचो. पण इथे सबट्रॅक्शन नाही, ऑल आर द प्लस टर्म. सो आपण काय करणार, बेस आणि बेस पण सेम आहे, सो आपण लॉगॅरिथम ऑफ प्रोडक्ट अप्लाय केला. सो इथे काय आलं, लॉग ऑफ 32 टू द बेस 2. पण आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. सो टेक नाउ लेट log of 32 to the base 2 is equal to x. so 2 raised to x is equal to 32. बघा सगळे आधीचेच प्रॉब्लेम्स आहेत, फक्त आपल्याला चेंज ऑफ बेसचा रूल अप्लाय करायचा आहे. 32 म्हणजे काय, 2 raised to 5, सो x is equal to 5. चेंज ऑफ बेसचा रूल अप्लाय केला की मग बाकी परत आपल्याला लॉगॅरिथम ऑफ प्रोडक्ट अप्लाय करायचं. त्याच्यानंतर आपण जे लॉगॅरिथमचे एक्सपोनेन्शियल फॉर्म करतो, मग एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करतो, त्या सगळी ज्या प्रोसेस आहेत जे आपण आधीचे शिकलेल्या त्याच आहेत. ओके, सो हे झालं आन्सर. आता नेक्स्ट एक्झाम्पल, गिवन log of x cube y square is equal to 9 and log of x upon y is equal to 2. Find log x and log y. आता इथे चेंज ऑफ बेस रूल वापरायची गरजच नाही, बिकॉज इथे बेस दिलेलाच नाहीये, म्हणजे तो ई आहे, सगळ्याला कॉमन आहे. ठीक आहे, पण आपल्याला फाइंड आउट काय करायचंय बघा, लॉग एक्स अँड लॉग वाय ची व्हॅल्यू. सो फर्स्ट गिवन काय काय दिलेलं आहे तुम्हाला बघा, लॉग x cube y square is equal to 9, इक्वेशन नंबर 1, and log of x upon y is equal to 2. तर ह्यालाच आपण कसं करू शकतो, लॉगॅरिथम ऑफ क्वोशंट यूज केला तर log x minus log y is equal to 2. सो log x ची व्हॅल्यू पहिल्यांदा log x मध्ये काढून घ्या, log x ची व्हॅल्यू log y मध्ये. ओके, नाउ पुट इथे इक्वेशन नंबर 2. आता म्हणजे जसं आपण a प्लस बी चे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे सॉल्व्ह करतो एक्स वाय बी चे, तसंच करायचं आहे. ठीक आहे, आता log x आपण इन टर्म्स ऑफ log y काढून घेतलेला आहे. आता परत इक्वेशन नंबर 1 घ्या. नाउ टेक इक्वेशन
1. ओके, तर काय आहे ते log of x cube y square is equal to 9. आता ह्याला सिम्प्लिफाय करत जा. काय येईल लॉग ऑफ, आता ह्याला आपण सेपरेट करू शकतो ना ऍडिशन लॉगॅरिथम ऑफ प्रोडक्टनी. ओके, परत ह्याला काय करू शकतो n इंटू लॉग m. ओके, लॉगॅरिथम ऑफ पॉवर आपण आधी घेऊ शकतो. ओके, आता लॉग एक्सच्या तिथे आपण ही व्हॅल्यू टाकू शकतो. ओके, म्हणजे आपल्याला लॉग वाय ची व्हॅल्यू मिळेल. आपल्याला एक्स वाय ची नाही काढायची, लॉग एक्स आणि लॉग वाय ची काढायची. सो 3 इंटू 2 प्लस लॉग वाय इज इक्वल प्लस 2 log y is equal to 9. मग काय येते 6 प्लस 3 log y प्लस 2 log y is equal to 9. मग इथं काय राहिलं 5 log y is equal to 9 minus 6 काय राहिलं 3. सो log y ची व्हॅल्यू काय आली 3/5. ठीक आहे, आता नाव पुट log y is equal to 3/5 in equation 2. तर काय मिळेल आपल्याला log x is equal to 2 plus 3/5. सो व्हॅल्यू काय मिळेल बघा log x ची 5 into 2 10, 10 plus 3 10 plus 3 13 आणि 13/5. दिस इज द व्हॅल्यू ऑफ द log x. ओके, व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या. पहिले स्वतःहून सॉल्व करा, नाहीच आलं तर मग परत चेक करा, व्हिडिओ स्टडी करा. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल आहे. फक्त जर बेस चेंज असले, जर तुमच्या इक्वेशन मध्ये किंवा तुमच्या एक्झाम्पल मध्ये मल्टिपल लॉगच्या टर्म आहेत आणि बेस जर वेगवेगळे असतील तर मग तुम्हाला जे रूल्स लिहून दिलेले दोन त्याच्यापैकी एक रूल यूज करावा लागेल. ओके, नाउ गिवन दॅट किंवा कधी कधी बोथ यूज करावे लागतात. log of x 27 is equal log of x to the base 27 is equal to a and log of y to the base 9 is equal to b. Find log of x upon y to the base 3. ओके, आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो बघा इथं बेस काय आहे 3 आणि इकडे काय आहे जे आपल्याला फाइंड करायचं आहे त्याचा बेस काय आहे 3 आणि जे आपल्याला गिवन दिलेलं आहे त्याचं एकाचं 27 आहे एकाचं 9 आहे. पण हे दोन्ही पण 3 च्या टर्म 3 च्या पॉवर मधल्याच व्हॅल्यू आहेत. मग आपण काय करू शकतो पहिल्यांदा चेंज ऑफ बेस रूल अप्लाय करायचा. सो पहिल्यांदा गिवन काय आहे ते लिहून घ्यायचंय. log of x to the base 27 is equal to a and log of y to the base 9 is equal to b. सो पहिल्यांदा चेंज ऑफ बेस रूल अप्लाय करा. सो हा इथे आलं, x जो आहे तो खाली, म्हणजे आपण सेकंड वाला रूल आहे तो अप्लाय केलेला आहे बघा 1/. सेकंड वाला रूल काय होता log of b to the base a. जर असं असेल, फक्त मी RHS लिहिली होती ती, ठीक आहे, आता ती मी LHS लिहिलेली आहे. तर इथे काय करणार आपण जेव्हा आपण वरती आणणार तेव्हा बेस काय करणार चेंज करणार. ठीक आहे, किंवा ही साइड दिलेली असेल तर असं करणार आणि ही साइड दिलेली असेल तर असं करणार. ओके, सो आता आपण बेस चेंज केलेला आहे, इथे पण तसंच करायचं. ओके, नाउ आता x27 ला 3 च्या टर्म मध्ये आणा 3 क्यूब इज इक्वल टू a and 9 ला पण 3 च्या टर्म मध्ये लिहा 3 स्क्वेअर. आता लॉगॅरिथम ऑफ कोशंट यूज करा, सॉरी लॉगॅरिथम ऑफ पॉवर यूज करा. काय येईल आता बघा 1/3 इंटू लॉग, ठीक आहे, इक्वल टू a and 1/2 हा जो पॉवर आहे तो इकडे घेतला log of 3 to the base y is equal to b. आता आपल्याला 3 च्या टर्म मध्ये पाहिजे तर परत आपण हा रिव्हर्स चेंज ऑफ बेस रूल अप्लाय करायचा. सो 1/3 तसंच आणि इथं काय येणार log of, आता काय येणार log of 3 बेस येईल आणि x is equal to a and इथं पण 1/2 log of y to the base 3 is equal to b. मग आता आपल्याला पहिल्यांदा log x ची व्हॅल्यू फाइंड आउट करा 3a and log y
to the base 3 is equal to 2b. ओके, नाउ आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ती व्हॅल्यू घ्या x अपॉन y. तर लॉगॅरिथम ऑफ कोशंट यूज केला तर x मायनस लॉग ऑफ 3y. ओके, म्हणजे रिव्हर्स केला आपण यूज. ठीक आहे, तर आता इथे काय ना व्हॅल्यू टाकून द्या 3a minus 2b is the value of log of x upon y to the base 3. ठीक आहे, इझी आहे बघा, काहीच अवघड नाहीये. चेंज ऑफ बेस रूल आपल्याला 2 टाइम्स यूज केलेला आहे, आपण फक्त रिव्हर्स पण यूज केलेला आहे. नेक्स्ट बघा आता आणि जे आपण आज एक्झाम्पल घेतो आहे ते सगळे इम्पॉर्टंट आहेत बघा. गिवन a is equal to 3 raised to p and b is equal to 3 raised to q. Find log of a to the base 9 plus log of b to the base 27 in terms of p and q. p आणि q टर्म्स मध्ये log a to the base 9 plus log b to the base 27 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे p आणि q च्या टर्म आल्या पाहिजे. ओके, सो पहिल्यांदा गिवन काय आहे ते लिहून घ्या. a is equal to 3 raised to p and b is equal to 3 raised to q. ओके, सो ह्याचं जर आपण लॉगॅरिथम फॉर्म मध्ये जर कन्वर्ट केलं तर काय येईल, log of p to the base 3 is equal to a and log of q to the base 3 is equal to log of a to the base 3 is equal to p. ओके, त्याच्यानंतर log of b to the base 3 is equal to q. ओके, नाउ टेक जी आपली व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ती घ्या. आता काय आहे, log of a to the base 9 plus log of b to the base 27. ओके, आता आपल्याला व्हॅल्यू बघा, आपल्याकडे कशाची log of a to the base 3 आहे आणि log of b to the base 3 आहे, पण इथे बेस 9 आणि 27 आहे. पण अगेन हे जसं लास्ट एक्झाम्पल सारखं 3 च्या पॉवर मध्ये आहे, सो आपण चेंज ऑफ बेसनी ह्या लॉगला आपण 3 चा बेस आणू शकतो. सो चेंज ऑफ बेस अप्लाय करा, सेम लास्ट प्रॉब्लेम केलं तसंच. ओके, त्याच्यानंतर बघा 3 स्क्वेअर 9 म्हणजे आणि 27 म्हणजे 3 चा क्यूब. ओके, मग आता इक्वल टू काय येणार आता बघा, 1/2 इंटू लॉग 3 टू द बेस a प्लस 1/2 इथं 3 चा क्यूब, 3 चा क्यूब. सो 3 इंटू लॉग ऑफ इथं 3 चा क्यूब 27 म्हणजे लॉग ऑफ 3 टू द बेस b. परत चेंज ऑफ बेस रूल अप्लाय करा, मग काय वरती गेल्यानंतर परत बेस आणि लॉग चेंज होईल. ओके, लॉग ऑफ इथं 3 येईल आणि इथं b येईल. नंतर इथं ह्याला 1 नाव द्या. नाव फ्रॉम व्हॅल्यू टाकायची आता ह्या लॉग ऑफ 3a आणि म्हणजे लॉग ऑफ a टू द बेस 3 आणि लॉग ऑफ b टू द बेस 3 च्या. मग 1/2 इथं p प्लस 1/3 q. मग व्हॅल्यू काय आली, p/2 प्लस q/3. म्हणजे आपण ही व्हॅल्यू ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली इन टर्म्स ऑफ p अँड q. ठीक आहे, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Given that 2 log x plus y to the base 2 is equal to 3 plus log x to the base 2 plus log y to the base 2, show that x square plus y square is equal to 6xy. आता आपल्याला जे शो दॅट करायचं आहे त्याच्यामध्ये लॉग कुठेच नाहीये, सो आपल्याला ह्याला सिंपल लॉग मध्ये म्हणजे मल्टिपल लॉगच्या टर्म आहे त्याला सिंपल लॉग मध्ये करून मग त्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म करून आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. सो पहिल्यांदा गिवन काय आहे बघा, 2 log x plus y to the base 2 is equal to 3 plus log
x to the base 2 plus log y to the base 2. ओके सर लॉगच्या टर्म सगळ्या एका साईडला आणा. सो इथे काय येईल बघा, इथे मी आता पॉवरचा पण लॉगॅरिथम यूज करत आहे. फक्त 3 त्या साईडला ठेवा जी कॉन्स्टंट आहे ती. इझी बघा, जसं तुम्ही सिम्प्लिफाय करत जाणार तसं तुम्हाला आन्सर येणार. आता सगळ्यांचा बेस सेम आहे, सो आपण त्याला सिंगल मध्ये करू शकतो. तर पॉझिटिव्ह फक्त x प्लस वायचा स्क्वेअरच आहे फक्त, आणि बाकी सगळे निगेटिव्ह आहे, सो त्यांचं डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन झालं. ओके, नाऊ आता आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. सो x प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन xy इज इक्वल टू 2⁻³ ओके. सो x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 8 आणि हा xy इथे डिवाइड आहे, राईट हँड साइडला गेला की तो मल्टिप्लाय होणार. त्याच्यानंतर ब्रॅकेट एक्सपांड करून घ्या. a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. ओके, सो x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 8xy. आता आपल्याला प्रूफ काय करायचं ते बघा. सो x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ची टर्म त्या लेफ्ट हँड साइडलाच ठेवली आणि 8xy मायनस 2xy. सो x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 6xy. इट इज प्रूव्ड. ठीक आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Show that 1 upon log a to the base b plus 1 upon log a to the base c is equal to 1 upon log a to the base bc. ठीक आहे. नाउ टेक फर्स्ट LHS. LHS काय आहे? 1 upon log a to the base b plus 1 upon log a to the base c. चेंज ऑफ बेस रूल अप्लाय करा. तर कसं येईल बघा, वरती न्यायची ही लॉगची टर्म, सो बेस काय होईल? चेंज होईल. सो इथे b आणि बेस a आला. ओके, त्याच्यानंतर इथे काय येईल? लॉग c टू द बेस a. आता बेस सेम आलेला आहे, सो आपण त्याला सिंपल लॉगॅरिथम मध्ये म्हणजेच काय की सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट करू शकतो, आणि पॉझिटिव्ह टर्म आहे सो मल्टिप्लिकेशन. ओके, आता बघा आपल्याला प्रूफ हे करायचं आहे. सो परत जर चेंज ऑफ बेस अप्लाय केला तर जो हा bc काय येईल? बेसला येईल, आणि a काय येईल? लॉगला येईल. सो आपण काय करणार? चेंज ऑफ बेस रूल अप्लाय करणार. BCA इज इक्वल टू RHS. ओके, इथं कोणता रूल अप्लाय केला पहिल्यांदा? इथे ही स्टेप करताना 1 अपॉन लॉग AB असेल तर लॉग वरती नेल्यानंतर असं येणार. ओके, आणि इथून परत आपण रूल कसा अप्लाय केला? फक्त ह्याचा रिव्हर्स अप्लाय केला. लॉग AB असेल तर 1 अपॉन लॉग इथं काय ना BA. ओके, AB हे व्हेरिएबल्स आहेत, कुठे काय लिहिलं तरी चालेल. फक्त जेव्हा तुम्ही चेंज ऑफ बेस रूल अप्लाय करता तेव्हा जसं लिहिलेलं आहे इकडे जो बेसला व्हेरिएबल आहे ते इकडे लॉग काढायचं त्याचा. ठीक आहे, तर हे झालं आपलं प्रूफ. आणि ह्या लेक्चरचे जेवढे एक्झाम्पल्स आहेत सगळे इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर बघा आता, प्रूव्ह दॅट 1 अपॉन लॉग ABC टू द बेस A प्लस 1 upon log ABC to the base B plus 1 upon log ABC to the base C is equal to 1. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. सो फर्स्ट टेक LHS. 1 upon log ABC to the base A plus 1 upon log ABC to the base B plus 1 upon log ABC to the base C. Okay, now change of base चा रूल अप्लाय करा. सो काय येईल इथे? लॉग ऑफ ABC बेस येईल आणि A चा तुम्ही लॉग काढणार. सेम तसंच इथे पण B चा लॉग काढणार, ABC बेस येईल. त्याच्यानंतर इथे तुम्ही C चा लॉग काढणार आणि बेस ABC येईल. आता बेस सेम आहे, सो आपण सिम्प्लिफाय त्याला सिंगल लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करू शकता, आणि ऑल पॉझिटिव्ह टर्म्स आहेत. ओके, सो A इंटू B इंटू C म्हणजेच ABC, आणि तुम्हाला माहिती आहे ह्याची व्हॅल्यू काय असती? सिन्स लॉग A टू द बेस A, बेस आणि लॉग ज्याचा काढतोय ती जर सेम असेल तर व्हॅल्यू 1 असते, इक्वल टू RHS. ठीक आहे, हे झालं तुमचं आन्सर.
त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ह्याच टाईपचे आहेत आता. 1/log BC to the base A plus 1. ओके, प्लस 1/log AC to the base B plus 1 plus 1/log AB to the base C plus 1 is equal to 1 प्रूफ करायचं आहे. ठीक आहे. आता बघा, जो आपण पहिल्यांदा LHS लिहून घेते, log A to the base BC plus 1 plus 1/log B plus AC plus 1. आता डिनॉमिनेटरला जर फक्त लॉगची टर्म असेल तो मगाचा चेंज ऑफ बेस रूल अप्लाय करायचा, म्हणजे बेस चेंज होतो तो. हा, जर डिनॉमिनेटरला फक्त लॉगची टर्म असेल तर हा लूप अप्लाय करायचा. ओके, बट आता लॉगच्या टर्म बरोबर काय आहे, एक कॉन्स्टंट नंबर पण आहे. ओके, सो आपला जो पहिला रूल आहे तो अप्लाय करायचा, म्हणजे लॉग B अपॉन लॉग A हा रूल अप्लाय करायचा, बेसच काढून टाकायचा. सो सेम तसंच काय येईल आता इथे, लॉग BC अपॉन लॉग A. सिंगल लॉगची टर्म असेल तर पहिला रूल, अदरवाइज दुसरा रूल, लॉग AC अपॉन लॉग B प्लस 1 प्लस 1 अपॉन लॉग AB अपॉन लॉग C प्लस 1. आता आपण जसं फ्रॅक्शनचं ॲडिशन करतो तसं करा. सो हा कसं येईल आता, 1 log BC प्लस log A अपॉन log A. ओके, प्लस 1 log AC प्लस log B अपॉन log B प्लस 1 log AB प्लस log C अपॉन log C. ओके, आता काय कसं येणार बघा, हा log A वरती जाईल. ओके, सो log A अपॉन log BC प्लस log A. ओके, प्लस log B अपॉन log AC प्लस log B प्लस log C अपॉन log AB प्लस log C. ओके, आता आधी खालचं सॉल्व करून घ्या. सो log A, आता इथं log BC आणि log A ह्याचं काय आहे, E आहे ना, बेस. बेसच नाही दिलेला म्हणजे E आहे. सो आपण ह्याला सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट करू शकतो. सो ABC, BC इंटू A म्हणजे ABC. आपल्या हे लिहिल्या, अल्फाबेटिकल ऑर्डरने लिहा. ओके, नाऊ log B अपॉन इथे काय येईल, खाली log ABC प्लस log C अपॉन खाली इथे पण काय येईल, log ABC. ओके, आता मी वरचा क्वेश्चन रफ करते, तुम्ही आधी लिहून घेत जा. नवीन स्लाइड आली की पहिल्यांदा लिहून घ्यायचं, व्हिडिओ पॉज करून, आणि मग त्याच्यानंतर व्हिडिओ ऐकायचा. ओके, नाव बघा नेक्स्ट एक्झाम्पल. आता सगळे तिन्ही पण फ्रॅक्शनचा काय आहे, बेस सेम आहे. सो आपण तो नॉर्मल जशी ऍडिशन करतो तसं करू शकतो एकदाच लिहून, आणि वरती डिनॉमिनेटरची डायरेक्ट ऍडिशन. जर बेस सेम नसेल तरच आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. ओके, दिस आर द बेसिक रूल ऑफ मॅथमॅटिक्स. नाऊ आता वरती पण तिन्ही पण जे लॉग A, लॉग B आणि लॉग C तिथं बेस दिलेला नाहीये, म्हणजे तिघांचा पण बेस E म्हणजे सेम आपण कन्सिडर करू शकतो. सो आपण ह्याला सुद्धा आपला लॉगॅरिथम सिंगल मध्ये कन्वर्ट करू शकतो. आता लॉग ABC अपॉन लॉग ABC कट झाला आणि राहिलं काय, जर कट नसेल करायचं तर अजून एक तुम्ही असं करू शकता बघा, चेंज ऑफ बेसचा रूल परत अप्लाय करायचा, म्हणजे जो सेकंड रूल सांगितलेला तो, आणि मग ह्याची व्हॅल्यू काय असते, 1 असते. किंवा कट असं केलेलं दाखवायचं नाहीये, डायरेक्टली आन्सर काय लिहून द्यायचं आहे, 1. ठीक आहे, तर हे झालं आपलं प्रूफ इक्वल टू RHS. त्याच्यानंतर आता नेक्स्ट एक्झाम्पल, इफ log P to the base R is equal to Q and log R to the base Q is equal to P, prove that prove that log P to the base Q is equal to PQ.
नाव फर्स्ट गिवन काय दिलेलं आहे ते लिहून घ्या. log p to the base r is equal to q and log r to the base q is equal to p. ओके, नाव आता ह्याला चेंज ऑफ बेसचा रूल अप्लाय करा. फर्स्ट सेकंड वाला, जस्ट जो सेकंड वाला सांगितला तो. Q आणि इथं P आहे. आता आपल्याला ही P आणि Q ची व्हॅल्यू मिळाली तर आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, log P to the base Q is equal to PQ. तर PQ ची व्हॅल्यू आपण इथे टाकू शकतो आणि त्याच्या RHS वरून आपण LHS आणू शकतो. सो टेक RHS. RHS काय आहे, PQ. सो P ची व्हॅल्यू काय आहे बघा, log R अपॉन log Q इंटू Q ची व्हॅल्यू काय आहे, log P अपॉन log R. आता log R गेलं, राहिलं काय फक्त log P अपॉन log Q. आणि परत चेंज ऑफ बेस रूल जर अप्लाय केला, म्हणजे हा जो आपण इथे अप्लाय केला ह्याचा रिव्हर्स जर अप्लाय केला तर काय QP इज इक्वल टू, म्हणजे log of P to the base Q इज इक्वल टू LHS. इझी आहे बघा. ठीक आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. वन अपॉन log a to the base bc plus 1 plus 1 upon log b to the base ac plus 1 plus 1 plus 1 upon log c to the base ab plus 1 equal to 2. हे प्रूफ करायचं आहे आपल्याला. सो टेक LHS. LHS काय आहे, 1 upon log BC to the base A plus 1 plus 1 upon log B upon log AC plus 1 plus 1 upon log, डायरेक्ट चेंज ऑफ बेसच अप्लाय केले ते, log B to the base log B to the base AC plus 1 and log C to the base AB plus 1. ठीक आहे. आता चेंज ऑफ बेसचा रूल जसं लास्ट टू लास्ट एक्झाम्पलला सांगितलं आहे, चेंज ऑफ बेसचा रूल. ओके, इझी आहे बघा एकदम. 1 अपॉन log C अपॉन log AB प्लस 1. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सो हा मी log BC वरती लिहून टाकते लगेच आणि खाली काय राहिलं, log A प्लस log BC प्लस log AC अपॉन log B प्लस log AC प्लस log AB अपॉन log C प्लस log AB. आता इक्वल टू log BC अपॉन, खाली आता आपण काय करू शकतो, सिंपल दोन्ही लॉगला सेम बेस आहे, म्हणजे बेस नाही म्हणजे तो ई आहे तर त्याचं सिंगल लॉग मध्ये करू शकतो, ABC प्लस इथे वरती log AC अपॉन खाली पण काय परत log ABC प्लस log AB अपॉन log ABC. ओके, अगेन बेस सेम आहे सगळ्यांचा, सो तो एकदाच लिहायचा आणि वरती डायरेक्टली ॲडिशन करायची, BC प्लस log AC प्लस log AB. ओके, सो आता वरचं आपण सिंगल लॉग मध्ये करू शकतो, BC इंटू AC इंटू AB अपॉन log ABC. आता पुढे कसं करणार, लॉग बघा आता B स्क्वेअर A स्क्वेअर आणि C स्क्वेअर, तर ते A स्क्वेअर B स्क्वेअर C स्क्वेअर लिहा तुम्ही, नंतर पण आपण रिअरेंज करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाहीये. सो आपल्याला प्रूफ काय करायचं आहे बघा, इथे 2 प्रूफ करायचं आहे. ओके, नाव बघा इक्वल टू, पुढे काय येईल आता आपण ह्याला असं लिहू शकतो, log ABC ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन log ABC. मग हा 2 परत लॉगॅरिथम ऑफ पॉवरनी पुढे आणू शकतो. आता हे कट झाले किंवा त्याची व्हॅल्यू 1 आली, सो इथे आलं काय 2 इज इक्वल टू
RHS. ओके, तर हे झाले आपले सगळे प्रूफचे एक्झाम्पल. अजून 2-3 एक्झाम्पल्स आहेत, ते मी तुम्हाला होमवर्क देते. जर ते नाही आले तर मग मी ते तुम्हाला सॉल्व्ह करून सेंड करेल. ओके, तर इथे आपलं लॉगॅरिथम चॅप्टर कम्प्लीट झालेलं आहे. आता तुम्हाला संडेला आपले ह्या वीक मधले 3 झालेले आहेत, पण संडेला तरी पण मी तुम्हाला एक्स्ट्रा 4th लेक्चर सेंड करेल. पार्शियल फ्रॅक्शन आपण स्टार्ट करून देऊ.